2009 मध्ये आपण सगळ्यांनी थ्री इडियट्स सिनेमा पाहिलाय आणि बॉक्स ऑफिसवर देखील यानं धुमाकूळ घातला होता। त्या सिनेमामधला पुंसुक वांगडू उर्फ रॅन्चो आठवतोय का? जो म्हणायचा शिक्षण म्हणजे घोकंपट्टी नाही तर नवनिर्मिती आहे। तो सिनेमा ज्यांच्या खऱ्या आयुष्यावरती आणि शिक्षण व्यवस्था बदलण्याच्या संघर्षावरती प्रेरित होता तेच सोनम वांगचुक। आज दिल्लीच्या जंतर मंतरवरती गेल्या 20 दिवसांपासून बिना अन्न पाण्या वाचून मृत्यूशी झुंज देत आहेत। या सिनेमामध्ये रॅन्चोनं शिक्षण व्यवस्थेला प्रश्न विचारले तर आपण टाळ्या वाजवल्या, पण आज जेव्हा तोच माणूस खऱ्या आयुष्यामध्ये आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि पेपर फुटीच्या विरोधामध्ये प्राणांची बाजी लावून बसलाय, तेव्हा मात्र सिस्टीम आणि राजकारणी हे डोळे मिटून बसले आहेत। आज आपल्या देशामध्ये नवीन नियम बनलाय, परीक्षा जाहीर होणार तर मग पेपर फुटणारच। ही आता काळ्या दगडावरची पांढरी रेघ झाली आहे। नीट परीक्षा घोटाळ्यामुळे आणि भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेमुळे कित्येक निष्पाप प्रामाणिक विद्यार्थ्यांनी मानसिक तणावाच्या खाली येऊन आत्महत्या केल्या आहेत। त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि या भ्रष्ट व्यवस्थेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांनी, शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि पायउतार व्हावं, हीच या भाबड्या माणसाची अपेक्षा आहे। त्यांनी 40 वर्षांपूर्वी लडाखमध्ये जी शैक्षणिक क्रांती सुरू केली तीच पारदर्शकता त्यांना आज संपूर्ण देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये हवी आहे। पण सध्या जंतर मंतरवरती काय चाललंय? नेते येत आहेत, वांगचुक यांच्यासोबत फोटो काढतायत, सोशल मीडियावरती पोस्ट करतायत आणि निघून जात आहेत, पण त्यांच्या मागण्यांवरती ठोस पावलं कोणीच उचलायला तयार नाहीये। सत्ताधाऱ्यांना भीती आहे की काय? जर वांगचुक यांच्या मागण्या मान्य केल्या तर आपली खुर्ची हलेल आणि एक नवीन प्रतिस्पर्धी तयार होईल। स्वतःची सत्ता आणि खुर्ची वाचवण्याच्या नादामध्ये या देशाचा अमूल्य व्यक्तीचा जीव चालला आहे, याचं भान या राजकारणी व्यक्तींना नाहीये। सत्ता तर आज आहे उद्या नाही, पण या भ्रष्ट एज्युकेशन सिस्टीमच्या नादामध्ये वांगचुक यांचा जीव वाचणं हे जास्त महत्त्वाचं आहे। आणि सर्वात दुर्दैवाची आणि चीड आणणारी गोष्ट काय असेल तर ती म्हणजे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची आणि प्रकृतीची दखल घ्यायला थेट तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि थलपती म्हणून ओळख असणारे विजय हे धावून येतात। सिनेमा सोडून नुकतेच राजकारणामध्ये आलेले थलपती विजय वांगचुक यांच्या लढ्याला आणि मागण्यांना पाठिंबा देतात। पण ज्या महाराष्ट्राच्या मातीनं नेहमीच पुरोगामी विचारांचे आणि क्रांतीचे नेतृत्व केलं, त्या आपल्या महाराष्ट्रामधील मंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आणि खुद्द मुख्यमंत्र्यांना मात्र या देशाच्या आणि राज्याच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असणाऱ्या एवढ्या मोठ्या लढ्यामध्ये वांगचुक यांना साथ देणं किंवा मग त्यांच्या मागण्यांचं समर्थन करणं गरजेचं वाटत नाही का? हा प्रश्न आज प्रत्येक मराठी तरुणानं विचारला पाहिजे। ताजी अपडेट अशी आहे की उपोषणामुळे वांगचुक यांचं वजन 9 किलोनं घटलंय। प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। आता काय, शेवटी परिस्थिती गंभीर झाल्यानंतर दिल्ली हायकोर्टाला यामध्ये हस्तक्षेप करावा लागलाय। कोर्टानं केंद्र सरकारला कडक शब्दामध्ये फटकारलंय आणि म्हटलंय की वांगचुक यांचा जीव वाचवण्यासाठी जी आवश्यक मदत लागेल ती तातडीनं पुरवा। डॉक्टरांनी इशारा दिला आहे की उपोषण असंच सुरू राहिलं तर त्यांचे महत्त्वाचे अवयव हे निकामी होऊ शकतात। पण सरकार अजूनही फक्त आश्वासनांच्या पलीकडे काहीच करायला तयार नाहीये। वांगचुक यांनी देशवासियांना आवाहन केलंय की 20 जुलै रोजी संसदेवरती काढण्यात येणाऱ्या महामोर्चामध्ये विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं। वांगचुक हे काही त्यांच्या स्वतःच्या मुलासाठी लढत नाहीयेत, तर ते तुमच्या आणि आमच्या मुलांच्या हक्कासाठी लढत आहेत। या सर्व घटनाक्रमावरती तुमचं मत काय आहे? कमेंट्स करून नक्की सांगा।